नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचे आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. शेतकरी मित्रांनो, आज मी आलो आहे नरेंद्र वाघाडे यांच्या शेतात आणि हे फुलगोबीचं पीक आहे मागे. त्याच्या मागे पालक वगैरे पण तुम्हाला दिसत असेल. तर थोडक्यात आपण यांचा परिचय करून घेऊया. आपलं नाव? नरेंद्र वाघाडे. गाव कुठलं आपलं? नाचनगाव. आणि ही कोबी कधी लावली होती तुम्ही? ऑक्टोबर मध्ये यांनी कोबी लावलेली आहे. आणि याच्यावर फंगसचा जसं आता आपला पावसाळा संपतो आणि त्याच्यानंतर हिवाळा येतो तेव्हा फंगसचे रोग येतात. तर जसे आपण बागायती करतो तर जसं हे झालं, कोबी झालं, फुलकोबी झालं, टमाटर, वांग, मिरची, दोडकी, काकडी, दुधी भोपळा, कोवळं, टरबूज असे प्रकार जे आपण लावतो तर जनरली याच्यात पाहायला मिळते का जसं पावसाळा संपला आणि थंडी सुरू झाली याच्यावर फंगसचे रोग किंवा अजून बारीक कीटक येणं सुरू होतात. आणि मग त्यासाठी आपण काय करतो की बाजारातून महागडी औषधे आणतो, मारतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचे रिझल्ट घेतो आणि बरेच महाग पडतात ते औषधं. आणि भाजी विकायला गेलो आपण आपली की स्वस्तात जातं, त्याच्यामुळे आपल्याला पुरवत नाही. म्हणून त्यासाठी आपण यांना एक प्रयोग सांगितलेला होता. यांनी हा प्रयोग केलेला आहे या फुलकोबीवर. त्याच्यात आपण घेतला आहे कापूर आणि कडुलिंबाचं तेल, म्हणजे ज्याला आपण नीम ऑइल म्हणतो. आणि जनरली काय होतं, जसं वातावरण बदलतं त्यावेळेला फायटोटोनिक फ्युजेरिया असं जास्त प्रमाणात फंगस तयार होतं. तर हा अशा प्रकारचा फंगस जेव्हा फुलावर येतं, जसं आपलं दोडकी आहे, मिरची आहे, फुलावर, तेव्हा हा फंगस येतो आणि ते झाडाचा पूर्ण आपला नायनाट निस्तानाभूत करून टाकतं. तर तसे फंगस सुद्धा कापूर आपल्याला कंट्रोल करण्यात मदत करतं. तर यांनी हे वापरलेलं याच्यात कापूर आणि नीम ऑइल. तर यांचा रिझल्ट यांना कसा मिळाला यांच्याच तोंडातून आपण ऐकूया. तर तुम्हाला कसा वाटला याचा रिझल्ट? चांगला आहे. याचा तुम्हाला फायदा झाला की नाही झाला? फायदा आहे. आणि मार्केटच्या महागड्या औषधापेक्षा स्वस्त औषधाचा फायदा झाला की नाही झाला? स्वस्त. हा, तर आता आपण बघूया की याचा रिझल्ट कसा मिळेल. रिझल्ट आपण घेतो पण याची प्रॉपर फवारणी, बरोबर फवारणी जर केली तर आपल्याला रिझल्ट याचा मिळतो. आता विशेष म्हणजे काय आहे की आपण जे मार्केटमध्ये कापूर आणायला जातो तर आपल्याला त्या कापराच्या गोळ्या मिळतात, जे आजकाल म्हणजे खरा कापूर नसतो. तो तर आपल्याला खऱ्या कापराची ओळख काय आहे मी तुम्हाला दाखवतो आहे की जसं आता हा कापूर आणलेला आहे मी. हा बघा, या प्रकारचा कापूर आपण घ्यायचा आहे. हा शुद्ध कापूर आहे. याची खरी ओळख म्हणजे तीव्र वास येतो कापराचा, तीव्र सुगंध येतो, याची ओळख आहे. आणि तुम्ही सगळे तशी ओळखतात कापूर काय. तर आपल्याला प्युअर कापूर हा घ्यायचा आहे. तर आता याचं प्रमाण किती घ्यायचं, आता तुम्हाला औषध बनवून दाखवत नाही कारण आता फवारणी करणार नाही आम्ही, यांची फवारणी आधी झालेली आहे. तर म्हणून तुम्हाला फक्त मी सांगतोय की कसं तयार करायचं आहे. तर आपल्याला कापूर घ्यायचा आहे. मोठी जर पिकं असतील तर 1 ग्राम कापूर 1 लिटर पाण्याला, म्हणजे 15 लिटरच्या पंपात 15 ग्राम कापूर आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जर पिकं जर लहान असतील तुमचे तर अर्धा ग्राम कापूर हा 1 लिटर पाण्याला, म्हणजे 7 ग्राम पर्यंत, 7-7.5 ग्राम पर्यंत आपल्याला कापूर घ्यायचा आहे लहान पिकांसाठी. आणि त्याच्यापेक्षा लहान पिकं जर असतील तर त्याच्यापेक्षा अर्ध प्रमाण आपल्याला अजून करायचं, म्हणजे अर्धा ग्रामच्याही अर्ध, म्हणजे अर्धा ग्राम म्हणजे अर्धा ग्राम कापूर 2 लिटर पाण्यात आपल्याला वापरायचा आहे, याच्यापेक्षा लहान पिकं जर असतील तर. तर आता कसं असतं की हे सरळ तुमचं विरघळत नाही पाण्यात. तर आपल्याला काय करायचं, जेव्हाही फवारणी आपल्याला करायची आहे तर तेव्हा आपल्याला कापुराचं जे प्रमाण आहे आपलं, जसं तुम्ही मोठ्या पिकासाठी 1 ग्राम कापूर घेऊन राहिले 1 लिटर पाण्याला, किंवा लहान पिकांसाठी अर्धा ग्राम कापूर घेऊन राहिले आहे तुम्ही 1 लिटर पाण्याला, तर तेवढा कापूर आपल्याला घ्यायचा आहे. जसं समजा आपण मोठ्या पिकांसाठी घेऊन राहिलो तर 15 ग्राम आपण कापूर जर घेतला तर आपल्याला 1 लिटर गरम पाणी घ्यायचं. आधी गरम एका डब्यात गरम पाणी घ्या, त्यात कापूर टाकून ठेवा. अवघ्या बस जास्तीत जास्त 4-5 मिनिटात तो कापूर विरघळून जाईल तुमचा पूर्ण. थंड्या पाण्यात वापरायचा नाहीये कारण कापूर विरघळत नाही त्याच्यात, म्हणून गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाण्यात आपल्याला कापूर टाकायचा आहे आणि 5 मिनिटात तो विरघळून जाईल. त्याच्यानंतर जसं आपलं नीम ऑइल असतं, हे बघा, हे नीम ऑइल आहे, बिलकुल प्युअर नीम ऑइल आहे एकदम. मागे माझ्या व्हिडिओत तुम्हाला नीम ऑइल दाखवलं होतं कशी प्युअरिटी असते.
आणि 3000 PPM पर्यंतचं नीम ऑइल आपण वापरू शकतो. तर याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून अति चांगले रिझल्ट घ्यायसाठी 1 लिटर पाण्याला 1 मिली नीम ऑइल असं घ्यायचं आहे. म्हणजे 15 लिटरची जर पाण्याची टाकी असेल तर 15 मिली नीम ऑइल आपल्याला घ्यायचं आहे. सोबत तुम्हाला कुठलंच स्टिकर वगैरे वापरायचं नाही आहे, कारण स्टिकरचं वगैरे काम सगळं हे दोन्ही करून टाकेल. म्हणजे याचं कॉम्बिनेशन झालं की स्टिकरचं काम सुद्धा करेल नीम ऑइल आणि कीटकनाशकाचं पण काही प्रमाणात काम करेल हा कापूर. कापुरात हा कीटकनाशकाचं पण काम करायची शक्ती आहे. एकदम नाही, पण काही प्रमाणात कीटकनाशकाचं काम करतं आणि बारीक सुरीक जे कीटक आहे त्याचा नायनाट लावतो. जसे आता आणि एक विशेष म्हणजे जसे मच्छर असतात आपल्या शेतात किंवा कातिनी असतात, असे तुमच्या शेताच्या बाहेर चालले जातात, कारण याचा तीव्र वास जो येतो त्याच्यामुळे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की ही फवारणी करताना आधी पिकांना पाणी द्या. पिकांना पाणी दिल्यानंतरच फवारणी करा आणि सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करायची आहे. दुपारी उन्हाच्या वेळेस करायची नाही आहे चांगले रिझल्ट घ्यायसाठी. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं की जेव्हाही तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्या फवारणी करता, जसं आता कापराची तुम्ही फवारणी घेऊन राहिले, तर आधी थोड्या पिकावर तुम्ही मारून पहा. जसं 1 लिटरचा छोटा स्प्रे असतो त्याच्यात टाकून पहा औषधं. म्हणजे 1 ग्राम कापूर 1 लिटर पाण्यात किंवा अर्धा ग्राम कापूर 1 लिटर पाण्यात आणि 1 ml नीम ऑइल हे 2-4 झाडावर मारून पहा. कारण तुम्हाला हे कळेल की बुवा त्याचे रिझल्ट काय मिळतात. जर रिझल्ट तुम्हाला उत्तम मिळाले तर पूर्ण पिकावर मारा. कारण काय होतं की आपण नवीन वस्तू वापरतो तर आपल्या जसा डोस असतो हा कमी जास्त होतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल चांगले. त्या डोसमध्ये तुम्हाला चांगले जर रिझल्ट मिळाले तर मग पूर्ण याच्या तुम्ही फवारणी घेऊ शकता. आणि याचे रिझल्ट तुम्हाला कसे आणि ह्या कापरामुळे डाउनी मिल्ड्यू झालं, पावडरी मिल्ड्यू झालं, असे सुद्धा फंगस दूर करता येते. तर तुम्ही वापरून बघा. तुम्हाला याचे रिझल्ट काय मिळाले आहे मला नक्की सांगा. आणि आपल्याजवळ पण काही अनुभव असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्ही तुमचे अनुभव शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.